मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपलं पहिलंच लेक्चर आहे, पहिलाच दिवस आहे, तर आपण डायरेक्टली सुरुवात न करता काही बेसिक गोष्टी अरेबिक भाषेबद्दलच्या जाणून घेणार आहोत। आणि त्या गोष्टी अशा आहेत की सुरुवातीला आपण आधी एक बघणार आहोत की अरेबिकची जी लिपी आहे ती आपण मुळातच आधी शिकणार आहोत। कारण जेव्हा आपण कुठली पण लिपी शिकतो तर त्या लिपी आपण एकदा शिकलो की त्या भाषेची दारं आपल्याकरता उघडून जातात। म्हणजे एकदा आपण ती लिपी शिकलो की आपल्याला खूप मराठी आणि अरेबिक आणि हिंदी आणि अरेबिक किंवा आपल्याला माहित असलेल्या इतर भाषांमधले आणि अरेबिक मधले शब्द सारखे सारखे आपल्याला दिसायला लागतात। जेव्हा आपल्याला अरेबिक लिपी येत असते तर आपण सुरुवात साहजिकच अरेबिक लिपीपासून करणार आहोत। तर मी अरेबिक लिपी मधली मुळाक्षरे इकडे लिहिली आहेत, तर जस्ट तुम्ही एकदा त्याच्यावर ओव्हरलुक करायचंय। हे तुम्हाला आता समजतील नाही समजतील इग्नोर करा, फक्त एकदा बघून घ्या की अरेबिकची मुळाक्षरं कशी दिसतात। ही आपण नंतर डिटेल मध्ये शिकणार आहोत, तर त्याबद्दल काळजी करू नका, आपण हे डिटेल मध्ये नंतर शिकणार आहोत। एकदा फक्त ओव्हरलुक करून घ्या। आता आपण त्याच्यानंतर पाहणार अरबी भाषेचे किंवा अरबी लिपीचे कॅरेक्टरिस्टिक्स, मुख्यतः लिपीचेच कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणधर्म किंवा अरबी लिपी कशी आहे, कशी दिसते त्याबद्दलची माहिती। एकदा बघून घ्या नीट। अरबी लिपीचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला जो गुणधर्म आहे, जे कॅरेक्टरिस्टिक आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते आपल्या माहितीच्या ज्या भाषा आहेत उर्दू वगैरे त्याच्यामध्ये पण हे तसंच दिसतं। त्याच्यामुळे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरी मी एकदा लिहिणार आहोत। लिहितोय मी हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक। उजवीकडून डावीकडे लिहित जाणे। आपण जनरली डावीकडून उजवीकडे लिहितो, डावीकडून उजवीकडे लिहितो, पण आपण ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिणार आहोत, अशी लिहिणार आहोत। सगळ्या सेमॅटिक भाषा आहेत किंवा सेमॅटिक म्हणजे त्याच्यामध्ये दोन मुख्य भाषा ज्या आपल्याला सगळ्यांना म्हणजे जगातल्या जवळजवळ सगळ्या लोकांना माहिती असतात त्या म्हणजे अरबी आणि हिब्रू। अरबी हिब्रू या मुख्य भाषा आहेत ज्या उजवीकडून डावीकडे लिहिण्याची पद्धत ज्या भाषांपासून सुरू झाली। पण आज अनेक इंडो युरोपियन भाषा म्हणजे उर्दू, फारसी आणि अजून दवी ही जी मालदीवची भाषा आहे, अशा अनेक भाषा ज्या मुळात इंडो युरोपियन आहेत, पण तरी त्या अरबी इन्फ्लुएन्समुळे किंवा त्यांच्यावर पडलेल्या अरबी प्रभावामुळे आज उजवीकडून डावीकडे लिहितात। तर इथपर्यंत आपल्याला कळलंय की उजवीकडून डावीकडे अरबी लिहितात। अजून एक, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण अजून एक अशी गोष्ट जी कोणाला आपल्याला माहित नसते ते म्हणजे उजवीकडून वाक्य लिहिता लिहिता मध्ये संख्या आली किंवा अरबीमध्ये एकूणच सगळ्या संख्या या डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात। हे 1 2 3 आहेत अरबी मधले, तेही मी नंतर शिकवणार आहे, त्याच्यामुळे ते आता जस्ट बघा त्याच्याकडे। संख्या अशाच लिहितात। त्याच्यामुळे गंमत काय होते, अरबी लिहिताना मध्ये एखादी मोठी संख्या आली तर तुम्हाला त्या संख्येला म्हणजे अरबी आपण असं लिहित आलो इथपर्यंत, आता संख्या लिहायची आहे तर संख्येला किती जागा लागेल हा विचार करून तेवढी जागा तुम्हाला इकडे सोडायला लागते आणि मग अशी इथपासून संख्या लिहायला लागते। हे एक वेगळेपण आहे अरेबिक मध्ये, हे आपल्याला लक्षात येतं की हे खूप लॉजिकल नाही आहे अरबीच्या बाबतीत। पण गंमत अशी आहे की शून्य आणि दशमान पद्धतीचा किंवा 1 2 3 अशा संख्यांचा शोध भारतात लागला आणि तो शोध जेव्हा अरबी लोकांनी युरोपियनपर्यंत पोहोचवला तेव्हा अरबी लोकांनी
तो शोध त्याच्यात कुठलीही भेसळ किंवा कुठलीही फेरफार न करता तसाच्या तसा भारतातून उचलला, जो की भारतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण मराठी बोलतो, मराठी लिहितो. मराठी देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहायची पद्धत आहे. तसंच आपल्याकडे संख्या पण डावीकडून उजवीकडे लिहितात. त्याच्यामुळे ती डावीकडून उजवीकडे लिहिण्याची पद्धत संख्यांच्या बाबतीत तशीच्या तशी अरबांनी उचलली. त्याच्यामुळे असं असावं हा असा अंदाज आहे. तर हे झालं उजवीकडून डावीकडे लिपी लिहिण्याचं. हे आपल्याला बहुतांशी माहिती असतं. आता आपण पुढचं बघूया. मराठीत आपल्याला असं माहिती आहे की आपण काही ठिकाणी अक्षर जोडतो, काही ठिकाणी अक्षर वेगवेगळी ठेवतो. मराठीत अक्षर जोडण्याला एक विशेष अर्थ आहे. म्हणजे च आणि य हे वेगवेगळे लिहिले किंवा असे लिहिले, हे च य किंवा च य झाले, त्याला काही अर्थ नाहीये मराठीत. पण तरी ही दोन अक्षरं जर अशी लिहिली तर च य अशी उच्चारली जातात. पण अशी लिहिली, जोडून लिहिली तर च असा उच्चार होतो. अक्षरं जोडलेली आहेत की नाहीत यावरून उच्चारामध्ये बदल मराठीमध्ये होत असतो. पण हे अरबीच्या बाबतीत एकदम असत्य आहे. आता आपण अरबीमध्ये बघायला गेलो तर शक्यतो सगळी अक्षरं जोडण्याची पद्धत आहे. म्हणजे मी काही अक्षरं लिहिणार आहे इथे, जोडून लिहिणार आहे रादर. ती तुम्हाला तो शब्द नाही कळणार आहे हे मला माहिती आहे, तरी तुम्हाला हे लक्षात येईल की अक्षरं जोडली जातात. आता हा शब्द आहे, अत्यंत दिसायला साधा सोपा शब्द आहे. बैत म्हणजे घर. आपण त्यानंतर शिकू, वोकॅब्युलरी आपण नंतर शिकत जाऊ. पण हे आहे लिहिलेला शब्द बैत. याच्यामध्ये याचा बैत उच्चार का केला? हा ब आहे, हा य आहे. य कधी कधी ई म्हणून किंवा आई म्हणून पण वापरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण या शब्दाच्या बाबतीत असं म्हणूया, हा आई आहे. ब आई आणि त अशी अक्षरं एका पुढे लिहिली आहेत, ही जोडलेली आहेत. पण आता अजून एक आपण शब्द असा लिहिला की ज्याच्यामध्ये आपण लिहा, ठीक आहे. हा शब्द आहे दार. दार म्हणजे इमारत अरेबिक मध्ये. अजून पण वेगवेगळे अर्थ आहेत, पण मराठीतलं दार म्हणजे दार नाही अरेबिक मध्ये. तर हे आहे दार. याच्यामध्ये एकही अक्षर जोडलं नाहीये, तरी सुद्धा याचा हा आहे द, हा आहे कान्हा. कान्हाचा अर्थ तोच असतो. हा आहे अलिफ. याचा उच्चार अ चा उच्चार किंवा आ चा उच्चार लांबवण्याकरता वापरतात, तर आपण हा म्हणूया आ. आणि हा आहे र, द आर, ज्याचा उच्चार पण दार केलाय. म्हणजे याच्या उच्चाराचा जो पॅटर्न आहे बैत बैत आणि याचा दार, तरी तो पॅटर्न सारखाच आहे. इथे एकही अक्षर जोडलेलं नाहीये आणि इथे सगळीच्या सगळी अक्षरं जोडलेली आहेत. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जोडणं न जोडणं हे त्या प्रत्येक अक्षराच्या दिसण्यावर किंवा रादर आपण बघणार आहोत पुढच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये की ते अक्षर वाक्यात कसं दिसतं यावर ते आधीच्या अक्षराला जोडलं जाईल, त्याच्या पुढच्या अक्षराला जोडलं जाईल की कुठे जोडलं जाणार नाही हे ठरतं. त्याच्यामुळे जो आपल्याला मराठीत ऑप्शन आहे च ला य जोडायचा आहे का नाही जोडायचा आहे, हा ऑप्शन इथे नाहीये. म्हणजे इथे द आणि आ ही अक्षरं एकमेकांना जोडली जाऊच शकत नाहीत. आणि आ आणि र ही पण अक्षरं एकमेकांना जोडली जाऊ शकत नाहीत म्हणून ती अशी आहेत.
ती जर शकत असती, जोडली जाऊ शकत असती अक्षरं, तर ती अशी दिसली असती. ब, य आणि त ही तिन्ही अक्षरं एकमेकांना व्यवस्थित जोडली जाऊ शकतात म्हणून ती अशी आहेत. ती जोडली जाऊ शकत नाहीत म्हणून ती वेगवेगळी आहेत. त्याच्या जोडण्या न जोडण्याला विशेष अर्थ नाहीये. आणि जी अक्षरं जोडता येत आहेत अरेबिकमध्ये ती जोडून लिहिण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मोडी लिपी होती ज्यात अक्षरं जोडून लिहिण्याची पद्धत होती देवनागरीसाठी. आणि इंग्लिशमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्सिव्ह ही लिपी आहे ज्यामध्ये अक्षरं जोडून लिहिली जातात. अरेबिक ही मधली आहे, थोडीशी स्मॉल लिपी सारखी, थोडीशी कर्सिव्ह सारखी, की जी अक्षरं जोडता येण्यासारखी आहेत ती जोडून, जी अक्षरं जोडता न येण्यासारखी आहेत ती वेगवेगळी अशी लिहिणारी ही लिपी आहे. त्याच्यामुळे इथे द आ र ला स्वतंत्र वेगवेगळा शब्दही समजायचा नाहीये आणि त्याला एक शब्दाचे कमी अंतर असणार दोघांमध्ये. शब्द डिफाईन करताना वेगळा शब्द इथे सुरू होणार आहे अशी थोडीशी जागामध्ये सोडून जे आपण मराठीत फॉलो करतो तर त्याच प्रकारचं इथे स्वरूप असणार आहे. हा झाला दुसरा नियम किंवा दुसरं कॅरेक्टरिस्टिक. आता अरेबिकचं तिसरं कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण. तिसरं कॅरेक्टरिस्टिक असं आहे जे खूप हसू येईल आपल्याला ऐकल्यावर, ते म्हणजे ह्रस्व स्वर गाळणे. गाळणे म्हणजे काय? बोलताना गाळणे नाही, बोलताना सगळ्या स्वरांचा, सगळ्या व्यंजनांचा जसा आहे तसा उच्चार करायचा आहे. पण लिहिताना अरबीमध्ये ह्रस्व स्वर गाळण्याची पद्धत आहे. म्हणजे आता मी इंग्लिश एक वाक्य लिहिणार आहे की ते अरेबिक शब्द जनरली कसे दिसतात. तर इंग्लिशमध्ये एक वाक्य लिहितोय, ते तुम्हाला वाचता येतंय का सांगा. ते तुम्हाला वाचता आलं तर त्याच प्रकारे तुम्हाला अरेबिक शब्द वाचायचे. काय लिहिलंय मी? हे येतंय वाचता सगळ्यांना? इथे मी सगळे ह्रस्व स्वर गाळलेत. हे आहे कॅन यू रीड दिस. ठीक आहे, पण तरी आपल्याला वाचता येतंय. तरी अजून एक असं आहे की ह्याच्यावरूनही पूर्ण अंदाज येणार नाहीये तुम्हाला, कारण की अरबीमध्ये काय वॉवेल पॅटर्न्स म्हणू शकतो आपण त्याला. स्वरांची रचना, एक वैशिष्ट्यपूर्ण रचना प्राप्त झालेली आहे अरबीला. त्याच्यामुळे अरबीमध्ये त्या वैशिष्ट्यपूर्ण रचना तुम्हाला कळली की तुम्हाला तो शब्द वाचता येतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला एकदा शिकलात की तुम्हाला त्या पॅटर्न मध्ये असलेला कुठलाही शब्द सगळे ह्रस्व स्वर गाळून वाचता येतो. हे तुम्हाला जसं वाचता येतं कॅन यू रीड दिस, आणि सगळे शब्द तुम्हाला माहिती आहेत. पण एखाद्या इंग्लिश न येणाऱ्याला पण रोमन लिपी येणाऱ्याला तुम्ही दाखवलं तर त्याला हे कॅन आहे, कोण आहे, किन आहे कळणार नाही. पण हे तुम्हाला माहिती आहे, यातला तुम्हाला पॅटर्न माहिती आहे. तसाच अरबीतला पॅटर्न तुम्ही शिकलात की तुम्हाला ते वाचता येईल. इतकं सोपं आहे. पण ही एक वेगळेपण आहे म्हणून मी सांगितलं. अजून एक आपण याच्याबद्दल गंमत बघूया की अरबी लिहिलेलं आहे. अरबीमध्ये एक नाव लिहिणार आहे मी. हे मी लिहिलंय, सॉरी, हे मी एक अरबी शब्द लिहिलाय. आता मी तुम्हाला सांगतोय की हा शब्द आहे दुबई.
माहिती आहे आपल्या सगळ्यांना दुबई हा शब्द लिहिलाय, हा दुबईमध्ये अनेक ठिकाणी लिहिलाय, दुबईच्या एअरपोर्टवर लिहिलाय, प्रत्येक ठिकाणी लिहिलाय. तर हा तो शब्द एखाद्या अशा अरबी येणाऱ्या इजिप्शियन किंवा इजिप्त मधल्या एखाद्या माणसाला आपण बोलवलं की ज्याला अरबी लिहिता वाचता येतं, त्याची मातृभाषा अरबी आहे, पण त्याने हा शब्द कधी पाहिला नाहीये किंवा असं दिसलं की याला असं दिसलं की याला दुबई म्हणायचं हे त्याला माहिती नाहीये, त्याच्यामुळे हा शब्द त्याला वाचता येणार नाही. हा शब्द दबई आहे, दुबई आहे, दिबई आहे, त्याला कळणार नाही. त्याच्यामुळे आता आणि अरबीमध्ये अजून एक ऍडव्हान्टेज असा आहे की आपल्यासारख्या किंवा जे नवीन अरबी शिकता आहेत त्यांच्याकरता दुबई शब्द माहिती नसताना पण तुम्हाला वाचता यावा म्हणून काही खुणा अरबीमध्ये आहेत. त्याला म्हणतात फथा, कसरा आणि दम्मा. तर फथा, कसरा आणि दम्मा हे आहेत. आता दुबई आहे, दू आहे, म्हणून मी इथे दुम्मा म्हणजे दम्मा हे खूण दिली. याच्यावरून हा द चा उच्चार द नाही करायचा, दी नाही करायचा, तर दू करायचा हे याच्यावरून कळलं. त्याच्यावर आपण उकार काढला, मराठी उकार असाच आहे. ब हा अकारांत आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर फतहा दिला. ब आणि ई ही इकारांत आहे आणि ती तशीच राहणार आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या खाली कसरा दिला. या 3 खुणांनी आता लक्षात येतंय, या 3 खुणा लिहिल्या की त्या इजिप्शियन माणसालाही वाचता येईल की हे दुबई लिहिलंय. हे ऱ्हस्व स्वर जे आहेत दम्मा, फथा आणि कसरा हे तुम्ही न्यूजपेपर मध्ये कुठेही अरबी बघाल, कुठेही रस्त्यावर बोर्ड लिहिलेले अरबी असतील अरब देशात गेल्यावर साहजिकच, तिथे तुम्हाला या खुणा दिसणार नाहीत, असा फक्त शब्द दिसेल. पण ज्या प्रायमरी स्कूलच्या किंवा बालवाडीतल्या मुलांसाठी जे पुस्तकं असतात अरब देशांमध्ये 1ली 2री पर्यंतच्या, तिथे सगळीकडे या खुणा वापरलेल्या असतात. दम्मा, फथा, कसरा या खुणा वापरलेल्या असतात. पण या खुणा हळूहळू पुढे न वापरता अरबी शब्द कसा वाचायचा हे आपण हळूहळू शिकत जाऊ. त्याच्यामुळे या खुणा एक आधार आहे आणि आपल्याला लक्षात ठेवायचंय की ही एक कुबडी आहे आणि ही कुबडी आपल्याला नंतर काढून टाकायची आहे वाचताना. त्याच्यामुळे ही एक सोय करून ठेवली आहे. तर आज आपण अरबिकचे काही मूळ स्वर पाहिलेत, स्वर कसे असतात ते पाहिले, अरबिकचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, 3 महत्वाचे नियम पाहिले किंवा 3 महत्वाचे गुणधर्म पाहिले अरबी भाषेचे, अरबी लिपीचे. आणि आपण हे पण पाहिले की अरबी अंक कसे लिहितात आणि अरबी अक्षर कसे लिहितात, तर ते आपण पाहिलं. अजून आपण पुढे लिपीचे काही स्वर घेऊन काही मुळाक्षर रोज शिकत जाऊ. त्याचे गट मी बनवलेले आहेत, त्या गटाने शिकवत जाईल मी तुम्हाला. आणि ते वाक्यामध्ये कसे दिसतात, कारण आपल्याला जनरली शिकवताना ABCD असं शिकवलं जातं, ABCD असं शिकवलं जातं. पण वाक्यात दिसताना किंवा जर आपण सगळे कर्सिव्ह लिहित असू तर A असा दिसतो, B असा दिसतो, C असा दिसतो. ही जी काही बदललेली रूप आहेत ABCDची, तर ही रूप अरबीमध्ये पण आहेत. तर अरबीमध्ये जसे मी तुम्हाला मुळाक्षर मगाशी लिहून दाखवली होती तशीच अरबीमध्ये वाक्यात तुम्हाला दिसणार नाहीयेत. तर त्याची जी रूप आहेत ती आपण पुढच्या लेक्चर पासून सुरू करणार आहोत. आणि आय होप सगळ्यांना खूप मज्जा येणार आहे हे शिकायला, आणि करूया आपण, शिकूया, आणि याचा खूप फायदाही होईल तुम्हाला, कारण अरबी ही जगातली एक महत्त्वाची